नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे. तर आजचा व्हिडिओ होणार आहे SSC GD चांगली आहे की आर्मी अग्निवीर चांगला आहे. कारण दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे मित्रांनो. तसेच दोघांचीही भरती अलग अलग कंपनी कंडक्ट करते व दोघांच्या पगार आणि लाईफस्टाईल आणि फॅमिली लाईफमध्ये खूप फरक आहे. तरी हुशार मुलांचा प्रश्न असते की आम्ही अग्निवीर जॉईन करावं की SSC GD ची तयारी करावं. तर मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगणार आहे आज की तुमच्यासाठी बेस्ट काय आहे आणि तुमची काय लेवल आहे अभ्यासाची. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की आपण आर्मी अग्निवीरमध्ये जायला पाहिजेत की SSC GD मध्ये जॉईन व्हायला पाहिजेत. म्हणून तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि व्हिडिओला होईल तेवढं शेअर करा मित्रांनो, कारण की तेच माझं मोटिवेशन आहे मित्रांनो. तर चला कोणतीही वेळ न करता आपण व्हिडिओला सुरू करू मित्रांनो. तर मी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम इंडियन आर्मीमध्ये वय फक्त 21 वर्ष आहे मित्रांनो. जनरलसाठी, OBC साठी, SC ST सर्वांसाठी. कारण याच्यामध्ये खूप वय कमी असल्यामुळे फक्त आर्मी फक्त 21 वर्षापर्यंतच्याच मुलांच्या कामाची आहे. परंतु SSC GD मध्ये वय झालं तर जनरलसाठी आहे मित्रांनो 23 वर्ष, OBC साठी 3 वर्ष सूट म्हणजे 26 वर्ष आणि SC ST साठी आहे 28 वर्ष. आर्मी आणि SSC GD मध्ये वयाचा खूप डिफरन्स आहे मित्रांनो. त्याच्यामुळे ज्यांचं वय 21 वर्षाच्या पेक्षा जास्त आहे ते फक्त SSC GD ची तयारी करू शकतात आणि ज्यांचं वय आता नेमकाच 18 झालेलं आहे ते आर्मीची पण तयारी करू शकतात आणि SSC GD ची पण तयारी करू शकतात. आता काही मुलांचा प्रश्न असा आहे की आम्ही SSC ची तयारी करावं की आर्मीची. जे मित्रांनो ज्यांच्या घरची परिस्थिती खूप डाऊन आहे त्यांना सक्त नोकरीची जरूरत आहे. अग्निवीरमध्ये लागणं सोपी आहे मित्रांनो, पेपर पण सोपी येते, कॉम्पिटिशन पण कमी आहे. ज्यांच्या घरची परिस्थिती खरोखर खराब आहे आणि ज्यांना सक्त नोकरीची जरूरत आहे ते अग्निवीर पण जॉईन करू शकतात. ते पण नोकरी चांगली आहे मित्रांनो. 21,000 रुपये पगार आहे मित्रांनो त्याला सुरुवातीला, प्लस अलाउन्स भेटतात मित्रांनो. समजा जर तुमची लद्दाख इकडे ड्युटी लागली चांगल्या म्हणजे उंच ठिकाणावर तर तुम्हाला अलाउन्सच तेवढा भेटते मित्रांनो. तसंच तुमचा 40 ते 50,000 पगार आरामात बनून जाते मित्रांनो. त्याच्यामध्ये SSC म्हटलं म्हणजे SSC पगार मित्रांनो कुठंही ड्युटी असो सुरुवातीलाच 59,000 रुपये आहे. ट्रेनिंग झाली की 59,000 रुपये पगार येतो मित्रांनो. तसेच ITBP आणि आसाम रायफल हे उंच ठिकाणावर असतात तर यांना जास्त पगार असते मित्रांनो. BSF ला पण जास्त पगार असते मित्रांनो. SSB ला पण जास्त पगार असते आणि SSF ही ड्युटी फक्त गृह मंत्रालय दिल्ली येथे असते मित्रांनो. आणि याचा ऑल इंडिया कट ऑफ असते मित्रांनो SSF चा. बाकी स्टेट वाईज वॅकन्सी असतात. तर SSC GD मध्ये खूप प्रकारच्या पोस्ट आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामधल्या पोस्ट. सर्वप्रथम आहे मित्रांनो NIA, त्याच्यानंतर SSB, त्याच्यानंतर CISF, त्याच्यानंतर आहे मित्रांनो BSF, SSB आणि SSB. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नवीन जॉईन होणारी फोर्स RPF येणाऱ्या वर्षापासून मित्रांनो SSC कंडक्ट करणार आहे. SSC GD थ्रू त्याची भरती होणार आहे. आणि SSC चा फुल फॉर्म आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन बोर्ड, असा SSC चा फुल फॉर्म आहे मित्रांनो. आणि SSC हे एक कंपनी आहे जे SSC GD हे CIPF जेवढ्या पण भरती असते ते कंडक्ट करते मित्रांनो. आणि आर्मीचा पण TCS एक्झाम घेते मित्रांनो. आणि TCS सर्व डाटा आर्मीकडे देते, मग नंतर ग्राउंड आणि पुढची प्रोसेस होते. त्याच्यामध्ये पगाराचं झालं मित्रांनो. आता सुट्टी अग्निवीरला खूप कमी आहे मित्रांनो, फक्त 30 दिवसाची सुट्टी आहे वार्षिक. आणि SSC GD ला 70 ते 80 दिवसाची सुट्टी आरामात मिळून जाते मित्रांनो. सुट्टीच्या वाऱ्यात म्हटलं तर समजा SSC GD चांगली आहे ॲज कम्पेअर टू अग्निवीर. आणि दोघांचा पण पेपर पहिले होते मित्रांनो, पण अग्निवीरचा पेपर खूप सोपी लेवलचा येते मित्रांनो. ज्यानं दिला असेल त्याला माहीत असेल SSC GD चा लेवल हार्ड राहते मित्रांनो. SSC GD चा अभ्यास करायसाठी तुम्हाला कमीत कमी 6 महिने द्यावे लागतील मित्रांनो, 7-7, 8-8 घंटे अभ्यास करायला. आणि त्याच्यानंतर पेपरला SSC GD मध्ये 160 मार्क्स असतात मित्रांनो. आणि 160 मार्क्स पेपरला आणि 80 क्वेश्चन असतात मित्रांनो. -25 ची मार्किंग असते, 80 क्वेश्चन येतात. तर अग्निवीरला कोणत्याही प्रकारची मायनस मार्किंग नाही आहे मित्रांनो. आणि पेपर सोपी असते अग्निवीरचा, पण ग्राउंड असते त्याला, ज्याच्यामध्ये 5 मिनिट 10 सेकंद ते 5:30 पर्यंत तुम्ही जर ग्राउंड मारलं मित्रांनो तर तुम्हाला 60 पैकी 60 मार्क्स मिळतात. आणि 40 मार्क्स पुलअपचे असतात. असं 100 मार्क्सचं ग्राउंड आहे आणि 100 मार्क्सचा पेपर आहे, म्हणजे 50-50 दोघांचं वेटेज आहे मित्रांनो एक्झाम आणि पेपरचं. तसंच आपल्या SSC GD मध्ये असं कोणतंही मार्क्स नाही मित्रांनो. फक्त एक वेळ पेपर झाला की फक्त तुम्हाला ग्राउंड क्वालिफाईंग आहे. 5 किलोमीटर तुम्हाला
मारणं पडेल. बस क्वालिफाय झाले की दुसरा कोणताही इव्हेंट नाही आहे. हाईट वेट चेस्ट होणार आहे फक्त आणि मेडिकल होणार आहे आणि नंतर तुमची जॉईनिंग होणार आहे मेरिटमध्ये बसाल तर. तसंच महाराष्ट्रात SSCGDच्या 2000+ जागा प्रत्येक वर्षी असतात मित्रांनो, पण अग्निवीरच्या आहे त्याच्या मुकाबले जागा लय असतात. अग्निवीरचा ARO वाईज असते मित्रांनो आणि ARO 4-5 काही काही ARO 7 जिल्हे आहेत मित्रांनो आणि एका ARO साठी कधी कधी 1500 जागा येतात, तर कधी कधी 1000 येतात, तर कधी कधी 800 येतात. पण ARO वाईज म्हटलं म्हणजे अग्निवीरच्या खूप जागा झाल्या आणि वय पण कमी, म्हणजे अग्निवीरमध्ये कॉम्पिटिशन खरंच कुठेतरी कमी आहे. तर अग्निवीरमध्ये लागण्यासाठी तुम्हाला थोडे कमी एफर्ट्स टाकावे लागतील ॲज कम्पेअर टू SSCGD. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या आर्मीमध्ये 10 पुलअप्स पण काढावे लागतील मित्रांनो आणि 10 पुलअप्सचे तुम्हाला 40 मार्क मिळणार आहेत. 60 ग्राउंडचे आणि 40 पुलअप्सचे असे 100 मार्क्सचं ग्राउंड होणार आहे. आणि त्याच्यामध्ये झिगझॅग बॅलन्स नंतर 2-3 इव्हेंट आहेत मित्रांनो, ते फक्त क्वालिफाईंग आहेत, त्याच्यामध्ये कोणी फेल होत नाही. पण रनिंग आणि आर्मीच्या रनिंगमध्ये आणि पुलअप्समध्ये बरेचसे मुलं फेल होतात. तसेच आपल्या SSCGDच्या रनिंगमध्ये पण मुलं फेल होतात मित्रांनो. पण SSCGDची रनिंग ॲज कम्पेअर टू अग्निवीर सोपी आहे, पण पेपर भारी आहे SSCGDचा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अशाच नवीन नवीन माहिती टाकणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला अशीच माहिती मिळणार आहे. कारण की आपल्या चॅनलवर सर्व ऑथेंटिक माहिती भेटते मित्रांनो, खोटी कोणत्याही प्रकारची माहिती टाकल्या जात नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर पण करून द्या आणि चला मित्रांनो, भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर जय हिंद मित्रांनो.